सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या 3 वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे. नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निपक्षपातीपणे बातम्या देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून होत असून वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे आणि हा पुरस्कार जाहीर झाला आहे तो श्री राधिका बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्षा डॉक्टर चेतनाताई सेवक यांना. डॉक्टर चेतनाताई सेवक या सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात आपले कार्य अविरतपणे आजही सुरू ठेवले आहे. समाजासाठी झटणाऱ्या आणि उत्तम कार्य करणाऱ्या गरजू व्यक्तींना नेहमी मदत करत असतात. आश्रमीय विद्यार्थ्यांना मदत करणे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे तसेच सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणे तसेच समाजकार्यात नेहमीच प्रयत्नशील असतात. या वर्धापन दिनी डॉक्टर चेतना सेवक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी श्री राधिका बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्षा डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. बालपण कुटुंब आपला एक परिचय करून द्या. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी चेतना सेवक राधिका फाउंडेशनची संस्थापिका आहे. बालपण खरं तर माझं खूप खडतर गेलं, कारण की माझ्या माहेरची परिस्थिती सो अँड सो होती. वडिलांचं पण जॉब असा कन्फर्म नव्हता, तर त्याच्यामुळे बालपणात आम्ही सगळ्या परिस्थितीमधनं गेलं. म्हणतात ना की परिस्थिती आपल्याला सर्व काही शिकवते आणि पुढे जाण्याचा मार्ग दाखवते, तसं माझं बालपण गेलेलं आहे. ताई, समाजकार्यात तुम्ही कसं आलात? कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती? समाजकार्यात मी माझ्या आईवडिलांमुळे आली, कारण की माझी आई जी आहे ती राजकारणात होती आणि माझ्या वडिलांचा पण खूप इच्छा होती की मी सुद्धा राजकारणात यावं, ही त्यांची शेवटची इच्छा होती. पण मी त्यांना सांगितलंच होतं अगोदर ते असतानाच की मी राजकारण तर करू शकतच नाही, पण हां मी समाजकार्य करू शकणार आहे, कारण की समाजकार्याचं नाव हे माझं मरेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे मला समाजकार्य करायला खूप आवडेल. भविष्यात या क्षेत्रात आणखी आपला काय करण्याचा मानस आहे? भविष्यात मी अशी इच्छा आहे माझी की आजपर्यंत तर मी खूप मुलांना दत्तक घेतलेलं आहे, शाळांना दत्तक घेतलेलं आहे. पण ह्या परिस्थितीवरनं मला असं जाणवलं की काही मुलं म्हणजे जे वाऱ्यावर फिरतात, जसे की आपण बाहेरगावी जाण्यापेक्षा आपण आपल्या पंचवटीमध्ये म्हणजे गंगेवरच जाऊया, की तिथे मुलं खूप फिरतात, इकडे तिकडे उन्हात टप्पूपणा करतात आणि त्याचं रूपांतर चोरीमध्ये करतात. तर ह्या मुलांचं रूपांतर असं न होण्यापेक्षा आपण जर एखादी चांगली त्यांच्यासाठी शाळा केली तर मग माझं हेच पुढचा एम्स आहे आणि हेच माझं स्वप्न आहे की मी अशा गोरगरीब जे वाऱ्यावर सोडलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी मी एक शाळा नक्कीच उभारू शकते आणि मला तुमच्या सगळ्यांची साथ असली तर ते नक्कीच मी त्यात सफल होईल. ताई, आजवर स्मरणात राहिलेल्या एखाद्या घटनेबद्दल काय सांगाल? स्मरणात राहिलेली घटना अशा तर खूप काही आहे, पण आवर्जून एक सांगू शकते की आजपासून 3 वर्ष किंवा 4 वर्षापूर्वी माझा वाढदिवस होता 8 मेला. तर पेठ तालुक्यामध्ये बोंडरमाळ म्हणून गाव आहे, त्या गावातले ती शाळा आपली दत्तक घेतलेली शाळा आहे आणि ते मुलं पण आहेत. तर त्यांच्या पालकांनी जसं आपण म्हणतो ना की जस्ट आपण रामस्थापना केलेली आहे राम मंदिराची, तर त्यावेळेस जसं आपण रामासाठी सर्व काही केलं होतं, घराला तोरण वगैरे बांधलं होतं, म्हणजे त्या गावातल्या नागरिकांनी गावाच्या वेशीपासून तर मंदिरापर्यंत जागोजागी गुलमोहरचे तोरण बांधले होते. म्हणे आमच्या गावात हे खूप आहे, त्याच्यामुळे गुलमोहरांचे पानं, गुलमोहराची लाल फुलं, त्यांनी प्रत्येक घराच्या बाहेर ती तोरणं लावून आणि माझा सत्कार केला होता. जसं आपण गावामध्ये आल्यानंतर एखाद्यांचे पाय धुवून सत्कार करतो. त्यांना मी विचारलं की असं का करतायत तुम्ही? तर म्हणे आज तुम्ही आमच्यासाठी देव म्हणून अवतरला आहेत, तुमच्यामुळे आमची मुलं घडतात आहे, आमच्या मिस्टरांनी दारू सोडली आहे आणि आम्ही एक चांगल्या कुटुंबात वावरतो आहे. तर हा माझा अगदी स्मरणात मरेपर्यंतचा एक अनुभव आहे. श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यामार्फत आपण अनेक उपक्रम राबवतात. हो. अनेक मुले देखील आपण दत्तक घेतले आहे. हो. याबद्दल काय सांगत आहे? म्हणजे माझं खरं तर आपण भरपूर कामं करू शकतो, पण शाळा आणि मुलं यामागचं असं आहे की माझं जीवन खडतर गेलं आहे, त्यामुळे लोकांचंही त्या मुलांचंही जाऊ नये. माझ्या परिस्थिती अशी होती त्याच्यामुळे मी जास्त शिक्षण घेऊ शकले नाही, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे मुलं येतील त्यांना मी शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मी मुलांच्या शिक्षणावर जास्त भर देते
आजपर्यंत आपण 3-4 गावांच्या शाळा दत्तक घेतलेल्या आहेत आणि जवळजवळ 2000पर्यंतची मुलं असतील त्या शाळेमध्ये. तर आपण त्यांना वर्षाचे शैक्षणिक पालकत्व घेतलेलं आहे आपल्या फाउंडेशनने. तर त्यांनी शिक्षणात पुढे जावं. आजपर्यंत आपण घेतलेल्या मुलांनी कोणी CA झालं आहे, कोणी PSI झालं असे अनेक चांगल्या पोस्टवर मुलं गेलेली आहेत. त्यामुळे मला खूप आनंद होतो की माझी मुलं काहीतरी करतात आहे. काही एखादा छंद असेल जो तुम्ही आजवर जोपासलाय? हो, मला सुरुवातीपासून ट्रॅकिंग करायचा खूप छंद होता. आमचं गाव म्हणजे माझं माहेर निफाड आहे. तिथे निफाड म्हणजे पहाड नाही असं गाव. मी सगळ्या मुली माझ्या म्हणायच्या, मैत्रिणी म्हणायच्या की अगं आम्ही इथं पहाडावर फिरायला जातो, त्या टेकडीवर जातो. म्हटलं आमच्या गावाला टेकडीच नाही आहे. मग मला खूप छंद होता. मग मी माझ्या मामांच्या गावाला जायची तेव्हा मी ट्रॅकिंग करायची. आणि आजपर्यंत रिसेंटली म्हणजे आजपासून 8 ते 15 दिवसापूर्वीच मी रामशेजचं ट्रॅक करते. असं मला आजही मी ट्रॅकिंगचा खूप छंद जोपासते. जरी वय झालं तरी छंद ठेवावा लागतो. ताई, रोजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबासाठी आपण कसा वेळ काढता? खूप मोठा प्रश्न विचारला आहे हा तर. ॲक्च्युली सर्वांना माहिती नसेल तर मी आज सांगते की मी एक जॉब पर्सन आहे. मी सकाळी 8 ते 2 जॉब करते. त्यानंतर मी 2 तास घरी थांबते. मग 4 वाजेपासून इथं ऑफिसला येते. माझा नातू आहे मला छोटासा, म्हणजे 5-6 वर्षाचा. तो म्हणतो की आजी तू मला वेळ देत नाही, तर तो सुद्धा माझ्यासोबत इथं ऑफिसला येतो. म्हणजे हे 4 तास मी त्याला देऊ शकते. सोबत तो पण बघतो आहे की माझी आजी गरिबांसाठी काय करते आहे. तर आज तो पण मला कौटुंबातनं एक चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे की मी त्याला काहीतरी घडवू शकेल पुढे. आणि राहिली माझी सुनबाई, तर ती मला म्हणते की मम्मी तुम्ही स्वतःसाठी कुठेतरी वेळ द्या, आमच्यासाठी वेळ द्या. तर मी नक्कीच रात्री 7-8 वाजेनंतर त्यांना नक्की वेळ देत असते. मग कधीतरी माझ्या मेंबरांना सांगत असते तुम्ही ऑफिस सांभाळा, मी माझ्या घरी वेळ देत असते. मला माझ्या जे फाउंडेशनचे मेंबर आहेत ते पण खूप छान मिळालेले आहेत की ते पण मला खूप साथ देतात. त्यांच्यामुळेच मी आज पुढे जाऊ शकत आहे. तर अशा परिस्थितीने मी माझी वाटचाल पुढे चालवली आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.